एकीकडे राजकीय नेते विकासासाठी इतक्या कोटींचा निधी दिला अशी वल्गना करत असतात, तर दुसरीकडे अधिकारी आणि गुत्तेदार यांच्या संगनमतानं त्या निधीची सोयीस्कर वाट लावून टक्केवारीचे हिस्से पाडले जातात। हे प्रकार आता नवीन राहिले नाहीत। मुख्य मुद्दा असा की कोट्यावधींचा निधी उपलब्ध करून देणारे लोकप्रतिनिधी अशा भ्रष्टाचारावर मात्र कमालीचं मौन बाळगलेलं असतात। धर्माबाद तालुक्यातील राजापूर या गावात दिनांक 7 फेब्रुवारी 2025 ते 16 फेब्रुवारी 2025 या कालावधीत 12,30,527 रुपये उचलण्यात हे पैसे कुठे गेले, कोणत्या कामासाठी खर्च करण्यात आले याचा कोणताही ताळमेळ लागू न देता ही रक्कम उचलण्यात कागदोपत्री नाली बांधकाम, शाळा, अंगणवाडी, रंगरंगोटी, पाणीपुरवठा, नळ जोडणी, नाली सफाई यावर खर्च करण्यात आला असे दाखविण्यात आले। मात्र प्रत्यक्षात तसं घडलं नाही। त्या निधीचा अपव्यय करणाऱ्या ग्रामसेवक आणि उपसरपंच यांच्या बाबतीत लेखी तक्रार दाखल करूनही कार्यवाही होत नसल्यानं या गावातील एका युवकानं चक्क रस्त्यावरील गटारात आंघोळ करून झालेल्या भ्रष्टाचाराची चौकशी करावी अशी मागणी केली आहे। हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होताच अनेकांचं लक्ष त्याकडे वेधलं गेलं। जनतेला गटारात उतरून आंघोळ करावी लागत असेल तर कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर होऊन उपयोग काय? अशा भ्रष्टाचाराबद्दल लोकप्रतिनिधी कधी आवाज उठविणार? अशा संमिश्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत। राजापूर येथे या ग्रामपंचायतमधील बँक खात्यातून ग्रामसेवक आणि उपसरपंच यांनी सुमारे 12 लाख रुपये उचलण्यात आले आणि शासकीय निधीचा गैरवापर केला असून त्यांच्यावर कार्यवाही करण्यात यावी अशी मागणी 3 मार्चला ग्रामस्थांनी निवेदनाद्वारे केली आहे। गटविकास अधिकारी, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी आणि जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदन देण्यात आलं होतं, पण त्यावर कोणती कारवाई झाली हे अधिकृत सांगण्यात कळू शकलं नाहीये। प्रतिनिधी माधव हणमंते, NTV न्यूज मराठी, नांदेड।